माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासे अपुलिया. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्त्रं. खलानीशमादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ते. सम्पाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. गायनाचे वाहे टाळी, साधन कळे उत्तम हे. काय जाणो तरले किती, नावाईती या बैसा. प्रस्तुत आपल्या या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय नामचिंतन या साधनाची सुलभता आणि सफलता दाखवून श्रेष्ठता गात आहेत. आपला हा रौप्य महोत्सव या खंड हरिनाम सप्ताह आहे. आपण ग्रामस्थांनी या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन निर्माण करून जीर्णोद्धार तर त्या जीर्णोद्धारानिमित्त पुढे जो अखंड हरिनाम सप्ताह आपण चालवला त्याला 25 वर्ष पूर्ण झाली. म्हणून हा रौप्य महोत्सव आपण मोठ्या उत्साहाने संपन्न करत आहात. आपल्या ग्रामस्थांना जितके धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत. कारण दुसराही नाम सप्ताह शताब्दीच्या वर गेलेला आहे. किती वर्ष झाली त्याला? 128 वर्ष या दुसऱ्या सप्ताहाला आतापर्यंत संपन्न होत आली. आणि हा मंदिराचा जीर्णोद्धार घडून याचाही नाम सप्ताह आपण जो सुरू केला त्याला ही 25 वर्ष पूर्ण झाली. आपला काल इतका नामचिंतनात व्यतीत झाला, त्याचं कौतुक करायचं म्हणून रौप्य महोत्सव. मूर्ख लोकांचा आयुष्याचा काल हा भांडणात जातो, व्यसनात जातो, झोपेत जातो. पण बुद्धिमान लोकांचा आयुष्याचा काल जो असतो तो असा वाया जात नाही, व्यर्थ जात नाही. तो शास्त्रचिंतनात, नामचिंतनात, साधनेत व्यतीत होतो. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम, व्यसनेन तु मूर्खानां निद्रया कलहेन वा. मूर्खानां कालः निद्रया व्यसनेन कलहेन गच्छति. मूर्ख लोकांचा आयुष्याचा काल व्यसनात, झोपेत, भांडणात जातो. पण काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम, धीमताम कालः, बुद्धिमान लोकांचा आयुष्याचा काल शास्त्रचिंतनात, नामचिंतनात व्यतीत होतो. आणि एक लक्षात घ्या, नामचिंतनात जो काल व्यतीत झाला ना
तो वाया गेला नाही, तो काल धन्यतेला प्राप्त झाला. चिंतने सरे इतका 2 तपाचा काल या नामचिंतनात व्यतीत झालेला आहे. आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये असं सांगितलेलं आहे, कोणतीही एखादी साधना जर आपण सातत्याने 12 वर्ष केली तर ते एक तप झालं असं मानलं जातं. आणि अशी साधना आपण 2 तप केलेली आहे. 12 दुणे 24, 2 तपाचा काल होऊन त्यात 1 वर्षाची वाढ करून 25व्या वर्षाचा रौप्य महोत्सव संपन्न केला जातो. तीच साधना 4 तप जर झाली तर त्यात 2 वर्षाची वाढ करून 50व्या वर्षाचा सुवर्ण महोत्सव संपन्न केला जातो. तीच साधना 6 तप जर झाली तर 1272 3 वर्षाची वाढ करून 75व्या वर्षाचा अमृत महोत्सव संपन्न केला जातो. आणि तीच साधना जर 8 तप झाली तर त्यात 4 वर्षाची वाढ करून 100व्या वर्षाचा शताब्दी महोत्सव संपन्न केला जातो. आपण ग्रामस्थांनी ही साधना या सप्ताहाची 2 तपाच्या कालावधीत केलेली आहे. म्हणून त्यात 1 वर्षाची वाढ करून 25व्या वर्षाचा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहाने आपण संपन्न करत आहात. जगद्गुरु तुकोबारायांनी देखील आपल्या आयुष्याचा काल भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात व्यतीत झाल्यामुळे महाराज म्हणतात त्याचं मला कौतुक करावंसं वाटतंय. कौतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. मंगळाचे नाम तेने गुणे झालिया वेचाचे कौतुक वाटे. भगवंताचं मंगलमय नाम माझ्या मुखामध्ये सातत्याने येत राहिलं, या गुणास्तव माझ्या आयुष्याचा जो वेच झाला, तुकोबाराय म्हणतात त्याचं मला कौतुक करावंसं वाटतंय. मग जगद्गुरु तुकोबाराय जर कौतुक करतात तर आपण नाचनखेडेकरांनी का करू नये. म्हणून आपण ग्रामस्थ हा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न करत आहात. तेव्हा कोणाला असं वाटेल दरवर्षी का करायचं, का करायचं दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह. 1 वर्ष केला ठीक आहे, दरवर्षी तो का करायचा, त्याच्यातून अडलंय काय आणि ते करण्यातून मिळणार काय, तर हेच समजावं या उद्देशाने नाम महात्म्य सांगणाराच अभंग मी आज सेवेला घेतलेला आहे. गाय नाचे वाहे टाळी साधन कडे उत्तम हे, काय जाणो तरले किती नाव ऐते या बैसा. गाय नाचे वाहे टाळी नाचे,
नाचन खेडा असल्यामुळे नाचण्याचंच काय सांगावं, नामाचं महात्म्य काय सांगावं म्हणून अभंग सेवेला घेतला. जगद्गुरु तुकोबाराय भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. जळगाव जिल्ह्यातले काय तुम्हाला पुरावे देतो. असे काय तुमच्याकडे पुरावे आहेत का अन्य जन्मातही भजन घडतंय असं? आता आपला हा सप्ताह झालेला परिसरातल्या डुकरांनी पाहिला आणि ते डुकरं काय म्हणलाली, माणसंच काय म्हणून सप्ताह करतात, आपणही करू. आपला सप्ताह हा पौष महिन्यात झाला आणि डुकरांनी सप्ताह माघ महिन्यात केला. असं घडलं एखाद्या वर्षी 25 वर्षात, 128 वर्षात डुकरांनी सप्ताह केलेला पाण्यात आलाय. गावोगावच्या दिंड्या जातात, पंढरपूरला, आळंदीला, देहूला, आपल्या मुक्ताबाईला. या दिंड्या जाताना गाढवांनी पाहिल्या. ती गाढवं काय म्हणलेली, माणसंच काय म्हणून दिंड्या नेतात, आपणही नेऊ. त्या गाढवांनी काय केलं, त्यांच्या समाजाची तातडीची एक मिटिंग घेतली, भजनी मंडळ स्थापन केलं, नगरला जाऊन टाळ आणले, पंढरपुराहून विना आणला, आमच्या महाराजांना बरोबर नेलं, त्यांच्या पसंतीने पखवाजही चांगला घेतला आणि काढली दिंडी. कोणी पाण्यात आली. डुकरांचा सप्ताह नाही, गाढवांची दिंडी नाही, टोनगे पारायणाला बसलेले कुठे आढळले? आले रेडे. अहो, एक मनुष्य जन्म जर सोडला तर अन्य कोणत्याच जन्मात घडत नाही हे भजन. याच जन्मे घडे देवाचे भजन. तुकोबाराय चकार वापरून सांगतात, याच जन्मात भजन घडतं, अन्य कुठल्याच जन्मात घडत नाही. आणि असा मनुष्य जन्म आता आपल्याला प्राप्त आहे. माझी सर्वांना एक विनंती आहे, काय, आपण सर्वांनी एक खात्री करून घ्या पहिली. कोणती? आपण मनुष्यच आहोत नाही, ही खात्री करा. आपण मनुष्यच आहोत ही पहिली खात्री करा. आणि मनुष्य जन्मातच फक्त भजन घडते, अन्य कुठल्या जन्मात घडत नाही. याच जन्मे घडे देवाचे भजन. मग असा मनुष्य जन्म जर आपल्याला प्राप्त आहे तर या जन्माची ज्यात विशेषता आहे ते केलं पाहिजे की नाही? इतर जन्मात जे घडतंय तेच जर आपण मनुष्य जन्म करू लागलो, आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, तेवढंच जर आपण करू लागलो तर कुत्र्यातून आपल्यात काय फरक राहिला, डुकरातून आपल्यात काय फरक राहिला? ते खातंय, आपणही खातो. त्यांनाही भय आहे, आपल्यालाही भय आहे. त्यांनाही झोप आहे, आपल्यालाही भय. त्यांनाही विषय भोग आहे, आपल्याला आहे. तेवढंच जर आपल्याकडून घडत असेल तर त्यांच्यातून आपल्यात काय फरक राहिला? म्हणून तुकोबाराय म्हणतात, आपण मनुष्य आहोत आणि मनुष्य जन्मातच भजन घडतंय. मग असा मनुष्य जन्म जर आपल्याला प्राप्त आहे तर बाबांनो नामचिंतन करायला पाहिजे की नाही? असं मनुष्य जन्माचं महत्त्व सांगून नामचिंतनाकडे वळवावं. कधी शिवी देऊन म्हणावं, किती वेळा सांगायचं तुम्हाला, किती सांगू तरी. कधी तुकोबारायांनी पाया पडू नये म्हणावं, बाबांनो तुमच्या पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती आहे. तुकोबाराने पाया पडून विनंती करू नये म्हणा, बाबांनो तुमच्या मी पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती आहे, लागून या पाया विनवितो तुम्हाला. काय म्हणणं तुकोबाराय तुमचं?
महाराज म्हणतात माझं म्हणणं एक आहे, करे टाळी बोला मुखी ना. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे. असं तुकोबराय ज्या वेळेला गावोगाव प्रचार दौरा करून सांगू लागले, त्यावेळेला काही बुद्धिजीवी वर्ग, तर्कवादी वर्ग, अन्य साधनांचा अभिमानी असणारा वर्ग, त्यांना ते खटकलं आणि ते म्हणाले तुकोबरायांना जरा आपण विचारलं पाहिजे. म्हणून ते लोक तुकोबरायांना भेटायला आले आणि महाराजांना म्हणाले, महाराज या महिन्याभरात 4-5 ठिकाणी तुमची कीर्तन आम्ही ऐकली, पण जिथे तिथे तुम्ही हेच सांगत आले की हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. महाराज म्हणतात मग तुमचं म्हणणं काय? लोक म्हणाले आमचं म्हणणं असं आहे, वेदात शास्त्रात पुराणादिकात उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितलेली आहेत, ती राहिली एका बाजूला आणि तुमचं चाललंय टुमणं. म्हणा विठ्ठल विठ्ठल, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. तर हेच साधन तुम्ही का सांगता? अन्य उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितलेली आहेत, ती दिली सोडून आणि हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या, हेच साधन तुम्ही का सांगता? तर हेच साधन मी का सांगतो याचं जबरदस्त कारण तुकोबाराय आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतायत. सांगता? वेदात शास्त्रात पुराणादिकात उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितली, ती दिली सोडून आणि तुम्ही म्हणता मुखाने नाम घ्या आणि हाताने टाळी वाजवा. हेच साधन का सांगता? तर हेच साधन मी का सांगतो याचं जबरदस्त कारण तुकोबाराय आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. गाय नाचे वाहे टाळी साधन कळी उत्तम हे. कळी हे उत्तम साधन, कलियुगात हेच उत्तम साधन आहे. अन्य साधनं कलियुगात उपयोगाची नाहीत. अन्य साधनांना कलियुगात झालाय टीबी. मी मगाशी सांगितलं अवघ्या वाटा झाल्या क्षीण, क्षीण झाल्या म्हणूनच मी टीबी म्हटलं. कलीन घडे साधन, अन्य साधनं कलियुगात उपयोगाची नाही. अन्य साधनांचा काल हा गेला. युग 4 आहेत, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. आता कलियुग चाललेलं आहे. कोणत्या युगात कोणतं साधन करावं म्हणजे जीवाचा उद्धार होतो हे श्रीमद भागवतात स्पष्ट सांगितलेलं आहे. कृते यध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम
कलौतधारी कीर्तनात. कृतयुगात ध्यान करणं उद्धाराचं साधन होतं. त्रेतायुगात यज्ञ, द्वापार युगात परिचर्या पूजा आणि कलियुगात हरिनाम. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगी उद्धार हरिनामी. कलियुगी नाम तारक, दुजे होय दुःखदायक. अन्य साधनं कलियुगात उपयोगाची नाहीत. अन्य साधनं ही त्या त्या काळात ती घडत होती. पण आता कलियुग सुरू झालंय. कलियुगावर मात करणारं सक्षम साधन, प्रभावी साधन म्हणजे नामस्मरण आहे. अन्य साधन तो काल शक्य होतं त्या काळात. खाली बसा, एसटी गेली, दुसरं काही नाही. हा, एसटी पाहिला आपण सर्व, बसा खाली. किती एकाग्र आहेत लोक श्रवणा करता. काय कुठे झाले? ऐका, इकडे लक्ष द्या. तुम्ही ऐकायला आलात तर ऐकण्याचंच काम करा, एकाग्र होऊन ऐका. कृतयुगात ध्यान, त्रेतायुगात यज्ञ, द्वापार युगात परिचर्या पूजा आणि कलियुगात हरिनाम. त्या त्या साधनांचा तो काल होता. आता कलियुगात ती साधनं शक्य नाहीत, ती कालबाह्य झाली. कलियुगात प्रभावी साधन नामस्मरण आहे. इतर साधनं ही सर्वांना शक्य होणारी नाहीत. कर्म साधन, योग साधन, ज्ञान साधन हे सर्वांना शक्य होणारं नाही. कर्म नेमकं काय करावं हे अर्जुनासारख्याला कळलं नाही, इतरांना काय कळणार आहे. म्हणून 6 महिने युद्धाची तयारी करून युद्धाला आलेला अर्जुन तिथे आल्यावर म्हणतो युद्ध करणं पाप आहे, नको वाटतंय मला, दिली उडी टाकून. अर्जुनासारख्याला नेमकं काय करावं कळलं नाही, इतरांना काय कळणार आहे. भगवंताला म्हणावं लागलं, अर्जुना काय करावं काय करू नये हे तुझ्या मनावर नाही, शास्त्र काय सांगते त्याच्यावर. योग साधना ही सर्वांना शक्य होणारी नाही. योग साधनेत देखील यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी साधली पाहिजे. एक एक साधना घडण्याकरता, एकेका अंगाकरता 12-12 वर्षाची तपश्चर्या लागते. सर्वांना कसं शक्य होणार आहे? आसन देखील योग साधनेत महत्वाचं आहे. पतंजली मुनींनी सांगितले स्थिर सुखम आसनम, स्थिरता पाहिजे त्या आसनामध्ये. एका आसनावर बसले 84 दिवस हालायचं नाही, चालायचं नाही. त्या साधनेत स्थिरत राहिलं पाहिजे, एकाग्र. इथे 2 तासाच्या कीर्तनात 84च्या वर आसनं होऊन जातात. सारखी चुळबुळ, एकदा ही मांडीवर, एकदा ती मांडीवर, एकदा म्हणेन पुढे चल, त्याला म्हणे मागे चल. कशी शक्य होणार योग साधना? ज्ञान साधना ही सर्वांना शक्य होणारी नाही. ज्ञानाचा अधिकारी कोण? विचारसागराच्या पहिल्याच तरंगात दिलेला आहे अधिकारी. ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्माने उपासना करून आपले मल विक्षेप दोष घालवलेले आहेत, राहिलेलं आवरण दोष घालवण्याकरता जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी. साधन चतुष्टय म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुता. कोणाला आहे? साधं काय खावं याचा विवेक नाही राहिला माणसांजवळ, काय प्यावं हा विवेक नाही राहिला. तिथे नित्यानित्य वस्तू विवेक काय शक्य आहे? मग याचा अधिकारी कोण? असा एखादाच की या मार्गाने तो जाऊ शकतो. चालो जाणे वाट
तो शेवट येर वावगी खटपट चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा विरळा पावे. भगवंताने गीतेत म्हटले मनुष्यानाम सहस्रेषु, हजारोंमध्ये एखादा. ज्ञानोबारांनी या श्लोकावर विवरण करत असताना हजारामध्ये नाही म्हटलं, ज्ञानोबारांनी कोटीवर नेले. आस्थेच्या महापुरी रिघताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपायला नाही. 5000 वर्षापूर्वी भगवंताचं विधान आहे हजारामध्ये, 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरांचं विधान आहे कोटीमध्ये. आता आपण कितीमध्ये म्हणायचं? एखादा. मला सांगा, या साधनांचा अधिकारी जर एखादाच आहे तर 135 कोटी लोकांचा उद्धार होणार केव्हा? तेव्हा तुकोबरायांनी क्रांती घडवली. आणि हे जे मार्ग आहेत, ही जी साधनं आहेत, ही साधनं आता कालबाह्य झाली. या साधनांचा उपयोग नाही आणि ही साधनं सर्वांना होऊ शकत नाही. म्हणून सर्वांना शक्य होणारं साधन या कलियुगातलं निश्चित कोणतं असेल की हमीचं साधन आणि सर्वांना शक्य होणारं साधन, तर ते फक्त नामचिंतन आहे. सकळासी येथे आहे अधिकार, सर्वांना अधिकार आहे. लहान असा मोठे असा, तरुण असा म्हातारे असा, माता भगिनी कोणी असा, यारे लहान थोर याती भलती नारी, करावा विचार न लगे चिंता कोणास. सर्व ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा हे अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही, समाजातला कोणताही घटक वंचित राहत नाही. कोणताही घटक ही साधना करू शकतो आणि आपल्या ध्येयाला साध्याला मुक्कामाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून तुकोबराय सांगतात, बाबांनो, इतर साधनं आता उपयोगाची नाहीत. हे कलियुग आहे आणि कलियुगात उपयोगाचं साधन, सर्वांना शक्य होणारं साधन आणि खात्रीचं साधन, हमीचं साधन कोणतं असेल तर नामचिंतन आहे. साधन कळी उत्तम, हे कलियुगात हेच उत्तम साधन आहे. आणखी दुसरे एक वैशिष्ट्य सांगतो, कली भयानक आहे. भयानक म्हणजे पापाचा ओतीव पुतळा म्हणजे कलियुग आहे. कडी पापाची हे मूर्ती नाम पापाची हे मूर्ती. कलियुग म्हणजे पापाचा ओतीव पुतळा आहे आणि तो कली सर्वांकडून पाप घडवतो. कलियुगात वाईटच माणसं पाप करतात असं नाही, चांगली माणसं पाप करतात. तुम्ही म्हणा, तुम्ही कशावरून म्हणता? तुम्ही म्हणता म्हणून मी म्हणतो. तुम्ही कधी म्हणता हे मी तुम्हाला सांगतो. एखाद्याने काही जर वाईट केलं, काही झालं, एखाद्या चांगल्याकडून जर काही वाईट घडलं, तर त्यावेळेला माणसं म्हणतात, मला एक वेगळं वाटतंय. काय त्याने केलं, अमक्याने केलं, तमक्याने केलं, त्याचं मला काय वाईट वाटत नाही. ते वाईटच आहेत, ते दुर्वर्तनीच आहेत, त्यांना काही कळतही नाही. त्यांच्याकडून घडलं त्याचं मला काय, पण हात शहाणा होता ना तिथं, याने असं करावं का म्हणता की नाही तुम्ही? हात शहाणा तिथं होता, याने असं करावं का? याचा अर्थ
शहाणाही बिघडायला लागलाय कलियुगात. चांगली चांगली माणसं पाप करतायत. पाप कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात, हे ज्यांना कळत नाही त्यांच्याकडून घडे नका. पण ज्यांना कळतं याला म्हणतात पाप, त्याला म्हणतात पुण्य. हे केल्याने असं होतं, ते केल्याने तसं होतं, कंबर बांधून फेटा बांधून सर्वांना सांगतात, 2-2 तास झुलवतात, तेही पाप का करतात. ज्ञानोबरांनी आश्चर्य व्यक्त केले. हे देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी याची मती भ्रंशे, मार्ग सांडून येणारे से चालत देखो. देवा असं कसं काय होतं, ज्ञानाच्या बुद्धीमध्ये भ्रंश का होतो, तोही वाम मार्गाने का जातो. एखादा आंधळा खड्ड्यात पडे नका, तो आंधळाच आहे, त्याला दिसतच नाही, पण जे टपोरे डोळे आहेत, गिधाडासारखं किती लांबचं दिसतंय, असा जर खड्ड्यात पडला तर माणसं काय म्हणतात, याच्या डोळ्याची काय खाचड झाली काय, चालतो कुठं पाहतो कुठं, 14 जानेवारीचा अवतार. जाणकाराकडून शहाण्याकडून पाप का घडलं की आपण आश्चर्य व्यक्त करतो. देवाय ऐसे कसे, ज्ञानोबरांची भाषा आहे. म्हणजे चांगल्या चांगल्यांच्या बुद्धीत भ्रंश निर्माण करणारा कली आहे. म्हणून एखादा मनुष्य काही वाईट असं करू लागला की लोक आश्चर्य होतात, मला काय वाटत नाही, पण हा असा अलीकडे कसं काय करायला लागला काय कळत नाही, याच्यात काय कली शिरलाय का काय, हा असं कसं वागायला लागलाय म्हणतो. म्हणजे कली चांगल्या चांगल्यांच्या बुद्धीत भ्रंश निर्माण करून पाप घडवतो. मोठं उदाहरण सांगू, नरहरी महाराज. कलियुग सुरू झालं त्यावेळेला राजा परीक्षित राज्य करत होता. द्वापारयुग संपलं, कृष्ण अवतार संपला, कलियुग सुरू झालं, परीक्षित राजा झाला. तेव्हा परीक्षितीच्या एक लक्षात आलं की आता आपल्याला फार सतर्क राहणं आवश्यक आहे. हा कली भयानक घडवतो, चांगल्या चांगल्यांच्या बुद्धीत भ्रंश निर्माण करून वाम मार्गाला नेतो. आपण सतर्क राहिलं पाहिजे. विचारांत लक्षात आलं, हे घडवणार कोण, हा कली. एक करून आपण त्यालाच डांबून टाकू. म्हणून परीक्षितीने कलेला स्थानबद्ध केलं, बंद करून टाकलं. म्हणून प्रशासन देखील लक्ष घेतं, प्रशासन देखील लक्षात घेतं. गणेशोत्सव आला, नवरात्र महोत्सव आला की काही महापुरुषांना पोलीस खातं उचलतं आणि कुठेतरी अज्ञात स्थळी नेऊन ठेवलं जातं. तुम्ही मोकळे जर राहिलात तर गणेशोत्सव चांगला होणार नाही, नवरात्र उत्सव चांगला होणार नाही. म्हणून त्यांना कुठंतरी स्थानबद्ध केलं जातं. तसं परीक्षितीने विचारला, कली वाईट घडवणार, यालाच बंद करून टाक. त्याला बद्ध करून टाकलं. पण कली पुन्हा पुन्हा म्हणायचा, मला का बद्ध केलं, मला काय म्हणतो, मोकळा संचार द्या, मुक्त संचार काय द्या. पुन्हा पुन्हा विनंती करतो. तेव्हा परीक्षिती म्हणू लागला, फार वेळा झाला, तुला 3 जागा देतो, चहाडी, चोरी, शिंदळकी, इथे जाऊन तू राहा. कली म्हणू लागला, या 3ही घाणच जागा, एखादी तरी चांगली द्या. कसा तो परीक्षिती भारावला गेला आणि लगेच त्याच्या मुखातून आलं की काय नाही, तू सोन्यात जाऊन राहा. सोन्यात राहायला जागा दिली परीक्षितीला. परीक्षितीने कलीला खूप आनंद झाला, चांगली जागा मिळाली. लगेच समोर सुवर्णाचा मुकुट दिसला परीक्षितीचा. त्या मुकुटातच कलीने प्रवेश केला आणि ज्या मुकुटात कलीने प्रवेश केला तोच मुकुट डोक्यावर धारण करून परीक्षित राजा शिकारीला गेला. तहानेने व्याकुळ झाला, पाणी पाणी करू लागला. पाणी कुठं नाही, पाणी कुठे मिळेल. एक आश्रम दिसला, पताका दिसली, चला तिथे मिळेल. गेला. ऋषी ध्यानस्थ होते, समाधी अवस्थेमध्ये होते, त्यांना बाह्य जगताची काही खबर नव्हती. ते म्हणतात, मुनीजी मी राजा परीक्षित आहे,
तहानेने व्याकुळ झालेलो आहे, मला पाणी पाहिजे, पाणी पाणी पाणी. पण ते समाधी अवस्थेमध्ये होते, ते काही देऊ शकले नाही. परीक्षितीच्या मुकुटात असणारा कली दिला ना, त्या कलीने धक्का परीक्षितीला. अरे हे ऋषी लोक उद्दंड झालेले आहेत, सर्पाच्या जातीचे आहेत. आपल्याकडे आल्यावर आपल्याला सांगतात, आलेल्या अतिथीचा सन्मान करा, सत्कार करा, अन्न द्या, पाणी द्या. आणि यांच्याकडे आल्यावर मागूनही पाणी मिळत नाही. सर्पाच्या जातीचे आहेत, यांची निर्भत्सना करायला पाहिजे, त्याशिवाय यांना कळणार नाही. इकडे तिकडे पाहिलं, मेलेला सर्प दिसला, बाणाच्या टोकाने उचलला आणि ऋषीच्या गळ्यात अडकवला. ऋषी मुनींची, साधू संतांची आदराने सेवा करणारा राजा परीक्षिती, ज्याला आईच्या उदरात असताना भगवंताने दर्शन दिलेले असा राजा परीक्षिती. पण त्याच्या बुद्धीत कलीने कसा बदल घडवला आणि ऋषीमुनींची निर्भत्सना करायला गेला. मेलेला सर्प उचलला, गळ्यात अडकवला. तुम्ही याच जातीची तुमची निर्भत्सना केली पाहिजे. ऋषीपुत्र शृंगी अरण्यातून आलो, पाहता माझ्या पित्याची कोणी निर्भत्सना केली. मेलेला सर्प गळ्यात अडकवला, शाप देतो, ज्याने सर्प अडकवला असेल त्याचा 7व्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू होईल. शाप दिला. घोर शापाने ऐकल्यानंतर ऋषी वित्तांदेश्वर आले. पुत्रा, क्रोधायमान दिसतोस, म्हणजे कोण उद्दंड पुरुष इथे आला? त्याने हा मेलेला सर्प तुमच्या गळ्यात अडकवला होता, म्हणून मी त्याला शाप दिला. ऋषीने ध्यान लावून पाहिलं, पुत्रा चूक केलीस तू. तो राजा परीक्षिती होता, तहानेने व्याकुळ झालेला होता. आणि महत्वाचं सर्वात की त्याच्या मुकुटात कली शिरलेला होता. त्याला कलीला त्याने जागा दिलेली मुकुटात. त्या कलीने त्याला धक्का दिला, म्हणून त्याच्याकडून असं घडलं. तो राजा तसा नाही. ऋषीमुनींची, साधू संतांची आदराने सेवा करणार आहे, पण त्या कलीने हे विपरीत घडवलं. तू शाप मागे घे, आणि मागे घेण्याचं सामर्थ्य नाही. मग जाऊन तरी सांग की 7व्या दिवशी सर्पदंशाने तुमचा मृत्यू होणार आहे. जाऊन सांगितलं राजाने. परीक्षितीने सर्व राज्याचा त्याग केला, गंगा किनारी गेला आणि या मृत्यूच्या पलीकडे कसं जाता येईल याचं चिंतन करू लागला. शुकाचार्य प्राप्त झाले, त्याच 7 दिवसात श्रीमद भागवत सांगून परीक्षितीचा उद्धार केला. इतका सज्जन राजा, ऋषीमुनींची, साधू संतांची आदराने सेवा करणारा राजा, परंतु परीक्षितीने, त्या परीक्षितीला कलीने कसं वाम मार्गाला नेलं, कसं पाप घडवलं. तो शुचिष्मंत होता. आपल्या शरीरात कलीला शिरायला काय अडचण आहे काय? नल राजा बहिर्दिशेला गेला, तिकडून आला, चूळ भरलं, पाणी पाय धुतले नाही. तेवढा अशुचीपणा पाहिला आणि कलीने शरीरात प्रवेश केला. आता जे कधीच पाणी नेत नसतील बहिर्दिशेला, त्यांच्या शरीरात कलीला शिरायला काय अडचण पडेल काय? तेव्हा भयानक घडणारं पाप ह्या कलीच्यामुळे घडतंय. तेव्हा हे पाप घालवण्याकरता कलियुगात एकच प्रभावी साधन, ते म्हणजे नामस्मरण आहे. नामस्मरण. यावर कोणी असं म्हणेल, ते घालवायचं तरी कशा करता? पाप घालवायचं कशा करता? झालं तर झालं, राहिलं तर राहिलं. तेवढाच डेड स्टॉक पठ्ठ्याचा. एवढं आयुष्यभर पाप केलंय मी, ते घालवायचं कशा करता? आणि त्याकरता नामचिंतन का करायचं? मी आपल्या ते लक्षात आणून देतो. ते ऐकल्यानंतर तुम्ही याच क्षणी म्हणाल की पाप गेलंच पाहिजे, आणि त्याकरता आपण नामस्मरण करायलाच पाहिजे. ऐका, ते कारण मी आपल्याला सांगतो. पाप का घालवायचं
आणि त्याकरता नामचिंतन का करायचं? मला एक सांगा बाबा, दुःख यावं असं तुम्हाला कधी वाटतं का आपल्या जीवनात? दुःख येऊ नये असं वाटतं ना? कोणत्या महिन्यात नको? कोणत्याच महिन्यात नको, कोणत्या दिवशी नको, कोणत्याच दिवशी नको. दुःख हे कधीच नको आहे, कधीच नको आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. दुःख कधीच येऊ नये असं वाटतं. मुळव्यात व्हावा कधी वाटतो का? नाही. धंद्यात दिवाळी निघावा असं कधी वाटतं का? नाही. आपल्या देखत आपला मुलगा मरावा असं कधी वाटतं का? दुःख कोणालाही नको आहे, कधीच नको आहे. मग दुःख येत नसेल आपल्याकडे, येत. इच्छा नसतानाही आपल्याला दुःख भोगण्याची पाळी येते. कोणी अपेक्षा करत नाही, पण ते आल्याशिवाय राहत नाही. तर ते काय येतं? तर दुःख येण्याचं एकमेव कारण आहे आपण पूर्वी करून ठेवलेलं पाप. पाप हे आपल्याला दुःख द्यायला येतं. पुण्य हे सुख देत असतं आणि पाप हे दुःख देत असतं. दुःख द्यायला पाप कसं येतं? ज्ञानोबरायांनी 2 ओव्यातून त्याचं खूप सुंदर स्पष्टीकरण केलेलं आहे. जीवाला दुःख भोगण्याची पाळी कधी येते? मग विधीची वाफ चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राब जरी, तरी तयाची सारिखे, असंभड पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. मग जीव दुःखे भोगी. मग कधी? पाप पिके. मग पाप पिकल्यानंतर जीवाला दुःख भोगण्याची पाळी येते. म्हणजे दुःख येतं हे कशामुळे येते? आपण पूर्वी करून ठेवलेल्या पापामुळे येते. आणि सुख कशाने येते? पुण्याने येते. पुण्याचं फळ आहे सुख, पापाचं फळ आहे दुःख. म्हणून बघा, आपण ज्या वेळेला आपल्या जीवनात दुःखाचे प्रसंग येतात त्यावेळेला आपण काय म्हणतो? काय पाप आडवालं काय कळत नाही, हे भोगायची पाळी आली. वाईट घडलं की काहीतरी आपलं पाप भोग द्यायला आला आपण म्हणतो. आणि चांगलं घडलं की त्यावेळेला मनुष्य काय म्हणतो? काहीतरी पुण्याई कामाला आली. नाही तर 3दा एसटी पलटी होऊन 2000 फूट खोल दरीत जाऊन कोणी जगल का? पण काय पुण्याई होती म्हणून जगलो. चांगलं काय घडलं की पुण्याई म्हणतो, वाईट काय घडलं का पाप म्हणतो. याचा अर्थ काय? पाप हे वाईट घडवतं, पुण्य हे चांगलं घडवतं. म्हणून पाप ज्या वेळेला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला दुःख मिळतं, आणि पुण्य ज्या वेळेला भोग द्यायला येतं त्यावेळेला सुख मिळतं. मग आपल्याला दुःख येतं हे पापामुळे येते. मग दुःख येऊ नये असं जर वाटतंय तर एक दखल आपण घेतली पाहिजे, पाप होऊ देऊ नये. ही दखल घेतली पाहिजे. पाप झालं की ते दुःख द्यायला येणारच. पुण्य हे सुख द्यायला येणार. केले कर्म झाले तेची भोगा आले. केले झाले आले 3 क्रियापद आहेत. आपण कर्म केलं ते आपल्या संचितात जमा झालं आणि ते आता भोग द्यायला आलं. चांगलं कर्म केलं की त्याच्या पुण्य म्हणून शेरा पडतो, ते संचितात जमेलं जातं. वाईट कर्म केलं त्याच्या पाप म्हणून शेरा पडतो, ते संचितात जमेलं जातं. ज्या वेळेला पुण्य भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला सुख मिळतं, आणि पाप भोग द्यायला येतं त्यावेळेला दुःख मिळतं. म्हणजे दुःख येते कशामुळे येते? पापामुळे येते. मग दुःख येऊ नये असं वाटतं, पाप होऊ देऊ नये, ही पहिली दखल घेतली पाहिजे. पण आता होऊन गेलंय ना, मग आता काय करायचं? आता एक करायचं, राहू देऊ नये. ते पाप राहू देऊ नये, घालवलं पाहिजे. आणि ते जर घालवायचं असेल तर त्याला एकच प्रभावी साधन, ते म्हणजे नामस्मरण. पण कोणी म्हणेल आपण किती पाप केलेलं असेल आतापर्यंत, किती असू द्या ना तुमचा पाप, ते सर्वच्या सर्व पाप घालवण्याची ताकद नामस्मरणात आहे. नामस्मरणात हरि उच्चारणी
अनंत पाप राशी जातील लया शिक्षण मात्र. कोणी म्हणेल किती पाप कसं काय नाम घालविल. प्रत्येकाची क्षमता असते, त्या क्षमतेप्रमाणे घडत असतं. किती पाप नामचिंतन कसं काय घालविल. क्षमतेपेक्षा अधिक तर होऊ शकत नाही, क्षमतेवरच घडतं ना. तेव्हा नामस्मरणाची काय क्षमता असेल ना की नामस्मरणाने एवढं पाप जातं, नाही. नामस्मरणाची क्षमताच एवढी आहे की जेवढं असेल तेवढं जात. नाही डोक्यात शिरतो. क्षमतेपेक्षा अधिक होऊ शकत नाही, क्षमतेप्रमाणेच घडणार. ए बाळा, मी तुला विचारतो, तू 100 किलोचं ज्वारीचं पोतं डोक्यावर घेऊन तुझ्या घरी जाशील का इथून? हा, नाही जायचं. 100 किलोचं पोतं नाही जायचं. बरं जाऊ दे. 50 किलो नेशील का? नाही. 25 किलो नाही. 5 किलो? हा. म्हणजे त्याने 5 किलोची क्षमता त्याची दाखवली. 5 किलो मी नेऊ शकतो. दुसरा एखादा 10 किलो नेईल, तिसरा 20 किलो नेईल, चौथा एखादा 50 किलो नेईल, एखादा हिंद केसरी 100 किलो नेईल. म्हणजे 5, 10, 50, 100 ही काय झाली? क्षमता झाली. त्याच्या क्षमतेप्रमाणे तो करणार. किती कसं काय घालवणार? नामस्मरणाची काय क्षमता असेल ना, तर नामस्मरणाची क्षमताच असे की जेवढं पाप असेल तेवढं घालवण्याची. काय सांगता, डोक्यात शिरत नाही. शिरून देतो मग पुढे जातो, तसं जात नाही. एकाने फारिस्ट खात्याचा वन विभागाचा लिलाव घेतला. वन विभागाचा जो अधिकारी आला होता तो चांगला बुद्धिमान होता, क्रियाशील होता, कर्तव्यशील. खूप मोठं 1000 हेक्टर क्षेत्र होतं वन विभागाचं. त्याने सर्व योजना तिथे आणल्या. पाणी अडवा, पाणी जिरवा, लेवलिंग केलं, पाईपलाईन टाकल्या, तटबंदी केली, म्हणजे कंपाऊंड केलं, वेगवेगळी झाडं लावली, पाणी सगळीकडे फिरवलं. 1000 हेक्टर क्षेत्र भिजून काढलं. काजूची झाडं, बदामाची झाडं, हिरड्याची झाडं, वेगवेगळे आंब्याची झाडं, खूप खूप पिकवलं चांगल्या प्रकारे. तो लिलाव एकाने घेतला. फळं तोडली, त्याची पुती भरली आणि पाणी सगळीकडे फिरवल्यामुळे 1000 हेक्टर क्षेत्र होतं. उरलेल्या भागात गवत असं जोरदार आलं होतं. ते गवत मजूर लावून त्याने कापून घेतलं, त्याच्या पेंढ्या बांधल्या आणि त्याची गंजी घातली. तुम्ही इकडे काय म्हणता? गंजीच म्हणता ना. 5 लाख पेंढ्या निघाल्या. 1000 हेक्टर क्षेत्र होतं. 5 लाख पेंढ्या, मोठी टोले गंजी लागली. मी एक विचारतो तुम्हाला, त्या 5 लाख पेंढ्या जर जाळायच्या असतील तर किती लाख काड्याच्या पेट्या पाहिजेत? 1 लाख. एक काडी? काय बोलता? पेंढ्या किती जाळायच्यात? 5 लाख पेंढ्या जाळायच्यात. एक काडीत कसं काय? तुमचं काय? एक काडी तुमचं, एक काडी तुमचं. तर तुम्ही सर्व एक झाले, मी एकटाच बाजूला पडलो आता. ठीक आहे, मी तुमच्यात सहभागी होतो आता. 5 लाख पेंढ्या जाळायला एक काडी पुरेशी, तुमचं म्हणणं ठीक. दुसऱ्या एकाने इतका मोठा लिलाव घेतला. त्याने त्याची फळं झाड, ते फळं काढली, सर्व पोटी भरली, गवतही त्याने कापून घेतलं. त्याच्यात गवताच्या पेंढ्या इतक्या निघाल्या, जवळजवळ 10 लाख पेंढ्या निघाल्या त्याच्या. याच्यापेक्षा दुप्पट गंजी त्याची लागली. 10 लाख पेंढ्या. मला सांगा, आता त्या 10 लाख पेंढ्या जाळायला आता किती काड्या लागतील? हा, आता नाही पटलं मला तुमचं. 5 लाख पेंढ्या जाळायला तुम्ही एक काडी सांगितली की नाही? आता ह्या 10 लाख आहे, त्रैराशिक मांडा ना. 5 लाख पेंढ्या जाळायला जर एक काडी,
तर 10 लाख पेंड्या जाळायला 2 नकोत का? एकच. 20 लाख पेंड्या जाळायला, 50 लाख पेंड्या जाळायला, 1 कोटी पेंड्या जाळायला, 5 कोटी पेंड्या जाळायला. याचा अर्थ काय झाला? पेंड्यांची संख्या कितीही वाढू द्या, काड्यांची संख्या वाढवण्याची गरज नाही. का? एका काडीत ताकदच एवढी आहे, जेवढ्या पेंड्या असतील तेवढ्या जाळण्याची. तसं पाप तुमचं किती असू द्या, एका नामचिंतनात अशी ताकद आहे, तुमचं जेवढं पाप असेल तेवढं घालवलं. आम्ही केले जपता हो हरिपाठात आपल्याला समजून देतात, हरि उच्चार आणि अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्र. अनंत पाप राशी, पापाच्या राशी अनंत जरी असल्या, किती असल्या तरी जातील लयाशी. कसं काय जाईल? दृष्टांताने ज्ञानोबरांनी सांगितलं, तृण अग्नी मेळे समरस झाले. तृण किती असू द्या, अग्नी एक बस पुरेसा आहे. तसं पाप तुमचं किती असू द्या, एका नामचिंतनात एवढी ताकद आहे, तेवढंच तेवढे पाप घालवण्याची. याच जन्मातलं काय, मागच्या अनंत जन्माचं जरी असलं तरी जळतील पापे जन्मांतरे नाम संकीर्तन साधन पैसोपे. अनेक जन्माचं जरी पाप असलं तर नामस्मरणाने ते जळून भस्मसात होईल. जळतील म्हटले, पळतील म्हटलं नाही. जळतील म्हटले. कोणी म्हणेल पळतील आणि जळतील काय फरक केला? पळाली तरी गेली आणि जळाली तरी गेलीच ना. नाही, मोठा फरक आहे. पळालेली परत येऊ शकतात, जळालेली परत येत नसतात. पळून जाणारी रंगू 4 चौघांनी समजूत घातल्यानंतर पदरात नांदायला येऊ शकते. अगं रंगू, असं रंग करणं बरं नाही. आपलं घराणं काय, ते घराणं काय, कुठे संबंध जोडलाय जरा विचार कर. समजून सांगितल्यावर ती परत नांदायला येऊ शकते, पण जळून मेलेली गंगू ती येईल का परत? ती कधीच येणार नाही. तसं इतर साधनाने पाप पळतात आणि नाम साधनाने पाप जळतात. ती परत येऊ शकत नाही, कायमची गेली, दुःख कायमचं मिटलं. विठ्ठल कोणाचं गेलंय का? मोठं प्रसिद्ध उदाहरण आहे वाला कोळ्याचं. किती पाप केलं होते, तितका स्पेशालिस्ट पापी कोणीच नाही. 7 रांजण भरले होते. प्युअर ब्राह्मण जेवढे मारले त्यांचा हिशोब आहे. इतर जाती जमातीचे किती मारले त्याचं तर मोजमाप नाही. इतक्या ब्रह्महत्या त्यांनी केले. सर्वात मोठं पाप ब्रह्महत्या आहे. आणि त्या ब्रह्महत्या त्याने किती केलेल्या. पण नारद का भेटू नये? नारदावर धावला ना कुऱ्हाड घेऊन, निकालो निकालो म्हटलं. नारदाने गड्यातला तंबोरा काढला आणि दिला आणि घे कर भजन. वाल्या म्हणतो हे नाही रोकड कॅश. नारद म्हणतात अरे हेच रोकड धन आहे रामनामाचं. सर्वात उच्च धन रामनामाचं आहे. लोट तुला किती लुटायचं असेल तितकं. अनेकांनी लुटल्या पण संपलं नाही. थोरल्याला मी काय तुला कीर्तनाचं निमंत्रण दिलं नाही, मलाही सांगायच्या भानगडी पडायचं नाही. काय असेल ते काढाने रस्ता धर. नारद म्हटले मी रस्ताच धरणार आहे, पण तुला रस्त्याला लावल्यानंतर तू चुकीच्या रस्त्याने चाललेला आहे. अरे लुटमार करणं हा योग्य रस्ता नाही. कोणाची हत्या करणं हा योग्य रस्ता नाही. तो अधोगतीचा रस्ता आहे, नरकाचा रस्ता आहे. वाल्या डोळे उघड, जरा विचार कर किती पाप केले. भोगावं लागेल, अनेक नरक यातना सहन कराव्या लागतील. सोडणार नाही. मारिती तोडीती जोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल भोगावं लागेल.
तो म्हणतो मी काय एकटा आहे का, आई वडील आहे, पत्नी मुलं बाळ, मोठा दांडगा परिवार आहे. नारद म्हणतो तो सगळा श्रीखंड गुलाबजामुन बासुंदी खायला आहे. तू पाप करून जे नेतो त्यात ते सगळे सहभागी आहेत, पण जे पाप तू करतो त्यात कोणी तुला सहभागी होणार नाही. पापम तवैव तत्सर्वम, तत्सर्वम पापम तवयैव, अध्यात्म रामायणात म्हटलंय. ते सर्व पाप तुझंच आहे. सर्वांनी तेच उत्तर दिलं की पाप तुझं तुला भोगावं लागेल. मग त्याला पर्वत प्राय पाप दिसलं. काय करू मी आता? नारदाला झाडाला बांधून आलेला होता, धावत गेला, झाडाचं बांधलेलं सोडलं आणि म्हणला पर्वत प्राय माझं पाप आहे, मी काय करू? घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. पापाचे पर्वतच्या पर्वत जरी असले तरी जळून भस्मसात होतील. तू नामचिंतन कर. वाल्याने राम चिंतन करायला घेतलं, राम म्हणता येईना, मरा. राम नाम येण्याकरता पुण्य पाहिजे ना. राम हा उच्चार तरीच वैसे वाचे अनंता जन्माचे होईल पुण्य. ते पुण्य नव्हतं, नाम मुखामध्ये येईना, मरा. नारद म्हणता हरकत नाही, मरा म्हणत राहा, त्याचं पुढे राम होऊन जाईल. मरा म राम 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 राम. मरा मरा जोडून म्हणत राहा. राम म्हणण्याच्या उद्देशाने तो मरा म्हणत राहिला, पण मरा देखील मंत्र ठरला गेला. त्याचं पुण्य होत गेलं, त्याचं सगळं पाप गेलं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, जगातला आद्य कवी झाला. आणि त्याने रामायण जसं लिहिलं तसं रामाला वागावं लागलं. इतका निर्दोष म्हणला, कशाने? नामचिंतनाने. आणि मग आपल्याला सांगू लागला की नाम घ्या, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. नामामध्ये महान शक्ती आहे पाप घालवण्याची. म्हणून कली भयानक पाप घडवतो. ते पापल्याला दुःख द्यायला येणार. दुःख येऊ नये असं वाटतं, पाप होऊ देऊ नये, झालंय राहू देऊ नये. झालेलं राहिलं की ते आपल्याला दुःख द्यायला येत राहणार. तो स्टॉकच संपवा. पाप संपलं की तुमचं दुःख संपेल. आणि पाप घालवण्याला प्रभावी साधन नामचिंतन. म्हणून माझा आग्रह, गाय नाचे वाहे टाळी. मुखाने भगवंताचं नाम गायचं, नाचायचं आणि टाळी वाजवायची. म्हणा राम राम टाळी वाजवा हाते. पूर्वीच्या सर्व संतांनी ही साधना केली, याच्यावरच जोर दिला. ते रामकृष्ण नामाचं गीत गात राहिले, टाळ चिपड्या वाजवीत राहिले, आपल्या छंदात नाचत नाचत त्यांनी हे नाम गायलं. गीती गात, टाळ चिपळ्या वाजवित, छंदे आपल्या नाचत. गाय नाचे वाहे टाळे. मुखाने नाम गायचं, नाचायचं, नाचत नाचत. नाम गाण्यामध्ये अशी शक्ती आहे, नाचण्यातून अशी शक्ती आहे की भगवंताला खेचणारी शक्ती आहे. नामदेव रायांनी नाचत नाचत नामचिंतन केलं. नाचू कीर्तनाचे रंगी.
नामदेवराय कीर्तन करतायत, नाचत नाचत कीर्तन करतायत. ते पाहिल्यावर त्या आकर्षणातून पांडुरंगाला कुठे राहत आहे. तोही आला आणि नामदेवरायांबरोबर नाचायला लागला. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जने म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. इतका देव त्या नाचण्यात रंगून गेला की पितांबर कधी गळला. नामदेवराय कीर्तन करतायत. ते नाचणं पाहून देवालाही खेचलं. नामदेवरायांच्या कीर्तनात देव आले. देवही नाचायला लागले. इतके बेहोश झाले कधी पितांबर गळला कळणार नाही. कबीर महाराज तिथे होते. देवा अहो बघा काय झालं ते. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नाचण्यात रंगून जातो म्हणून हाताने टाळी वाजवायची, शरीराने नाचायचं आणि मुखाने नाम गायचं. नाचणं खेळ आहे ना. नाचलं पाहिजे इथे. नाचण्यातून देवालाही खेचण्याची ताकद आहे. म्हणून नामदेवरायांच्या नाचण्यातून देव आलेले आहेत. देव नाचू लागलेले आहेत. एक अवस्था बनून जाते, वृत्ती रंगून जाते. मग स्थिरतेत, एकाग्रतेत फल देण्याची अधिक ताकद असते, अधिक शक्ती. एकाग्रता यशो बीजम. एकाग्रता हे यशाचं बीज आहे. म्हणून कलियुगात हेच उत्तम साधन आहे. गाय नाचे वाहे टाळी साधन कली उत्तम हे. कलियुगात हेच उत्तम साधन आहे. म्हणून सर्व संतांनी गावोगाव प्रचार दौरा करून हे सांगितलं की अन्य साधनाकडे जाऊ नका, नामचिंतन करा, अखंड हरिनाम सप्ताह करा. म्हणून गावोगाव सप्ताह सुरू केले. आमच्या स्वानंद सुज्ञासी गुरुनाम गुरु जोग महाराजांनी देखील ही मोहीम जोरात आखली. त्याकरता आळंदीला वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. हजारो विद्यार्थी असे तयार केले ना आपापल्या गावात जाऊन ते नामचिंतन सांगू लागले, साधना सांगू लागले. त्याच संस्थेतून इथे आलेले पहिले आमचे वैकुंठवासी ज्येष्ठ गुरुबंधू विठ्ठल महाराज गोतमारे जोग महाराजांच्या संस्थेतूनच आलेले होते. अजूनही येत आहेत, आता आहेत, चाललेले आहेत. एक जिल्हा असा नाही, एक तालुका असा नाही की ज्या जिल्ह्यात, ज्या तालुक्यात जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतला कोणी कीर्तनकार नाही असं आपण. असे हजारो कीर्तनकार निर्माण केले. गावोगाव प्रचार दौरा करून ते सांगतायत गाय नाचे वाहे टाळी साधन कळे उत्तम. हे कलियुगात हेच उत्तम साधन आहे. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह गावोगाव सुरू झाले, खेड्या खेड्यात सुरू झाले. म्हणून तुकोबराय म्हणतात ह्याच साधनावर मी का जोर देतो.
साधन कली उत्तम आहे. कलियुगात हे उत्तम साधन आहे. बाकीची साधनं कालबाह्य झाली, त्याच्यात काही दम राहिला नाही. आता शक्ती ताकद नामचिंतनात आहे. एक उदाहरण सांगतो, म्हणजे झटकन तुमच्या लक्षात बसेल हा विषय, की पुढे जाऊ आपण डॉक्टरकडे जातो, तपासणी करतात डॉक्टर. त्या तपासणीतून जे त्यांच्या लक्षात येतं त्याप्रमाणे ते औषध देतात. त्यांच्याजवळ असलेले देतात, त्यांच्याजवळ नसेल ते लिहून देतात. ते आपण गेलो मेडिकल स्टोअर्समध्ये का मेडिकल स्टोअर्सवाला त्याप्रमाणे यादी करून ते ती देतो. चाणाक्ष जर तो असेल तर तो लगेच ते औषध घेतो, पाहतो, त्याच्यावर बरीच माहिती लिहिलेली असते त्या पॉकेटवर. पहिले औषध कोणत्या कंपनीने काढले त्या कंपनीचं नाव, त्या औषधाचं नाव, त्या औषधात कोणती कोणती घटक द्रव्य आहेत याची यादी असते. कोणतं किती टक्के, कोणतं किती टक्के, ही टक्केवारी पुढे असते. त्यानंतर घेण्याची मात्रा कशी ते त्याच्यात दिलेलं असतं. आणखी त्याच्यावर 2 तारखा दिलेल्या असतात बघा. पहिली तारीख ही असते, हे औषध निर्माण झालंय केव्हा, ही तारीख 20 नोव्हेंबर 2021. 20 नोव्हेंबर 2021ला हे औषध निर्माण झाले. आणि पुढे दुसरी तारीख असते खाली 20 नोव्हेंबर 2024. ही कोणती तारीख, ते इंग्रजी मला येत नाही. इंग्रज निघून गेल्यावर मी जन्माला आलोय. म्हणजे या औषधाची क्षमता कुठपर्यंत आहे, हे औषध कुठपर्यंत काम देणार. तर 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत, म्हणजे 20 नोव्हेंबर 2024 का उलटली, पुढे काय करायचं, ते औषध फेकून द्यायचं. कंपनीनेच त्या औषधाची क्षमता कुठपर्यंत हे सांगितलेलं आहे. इथपर्यंत हे औषध चालेल, पुढे हे औषध चालणार नाही. एखादा मेडिकल स्टोअर्सवाला जर ते चालवण्याचा प्रयत्न करू लागला तर त्याच्यावर केस होऊ शकते. का, कंपनीने त्या औषधाची क्षमता कुठपर्यंत सांगितलेली आहे. त्या कालावधीनंतर कदाचित त्या औषधाचा दुष्परिणामही होण्याची शक्यता असते. म्हणून ते कालबाह्य झालं, ते औषध फेकून द्यायचं. तशी इतर साधनं जी आहेत ते कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापारयुगात काम देत होती. आता कलियुग चाललेलं आहे. कलियुगात ती साधनं उपयोगाची राहिली नाही, ती आता कालबाह्य झाली, ती बाजूला सारा. आणि कलियुगात उत्तम साधन जर कोणतं असेल तर साधन कली उत्तम हे गायनाचे वाहे टाळे. नाम गायचं, टाळी हाताने वाजवायची, नाचत नाचत त्या भजनात रंगून जायचं. कलियुगात हे उत्तम साधन आहे महाराज. पण आजपर्यंत कोणी भवनदीतून तरुण गेलंय की या नाम साधनाने. तुकोबारा म्हणतात, कितीतरी तरुण गेले, आपण काय जाणू शकणार आहे, हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. काय जाणो तरले काय जाणो तरले काय
भरवसा नाही. भवनदीतून पैल तीराला नेतं. कोणाला नेलंय का? कितीतरी. काय जाणो तरले किती, किती तरले काय जाणो. कितीतरी या नामचिंतनाने तरुण गेलेले. आपण काय जाणू शकणार आहे? नामेची तारिले कोट्याने कोटी. ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. तरले तरती गा आणि काही विश्वासी. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. कितीतरी तरुण गेले. आपण काय जाणू शकणार आहे? मग काय करायचं? जाणण्याच्या भानगडीत पडायचं नाही. यायचं आणि बसायचं. नाव आयती या बैसा. आयती नाव लागलेली. रानात जायचं नाही, लाकडं आणायची नाही, मिस्त्री गाठवायचा नाही, नाव तयार करायची नाही. तयार आहे नाव. नावाडी तयार आहे. या बसा म्हणतोय. या भवसागर तरता कार्य करीत असा चिंता. पहिलं उभा दाता कटिकर ठेवून. हात पालवतो आहे. उभारोनी बाहे विठो पालवित आहे. या मी आहे तुम्हाला तारून न्यायला. तारू भला पांडुरंग पाव भिजवणे दियांग. नामाची या सहस्रवरी नावाई अवधारी. सजून या संसारी तारू झालो. भगवान नावाडी बनतो आणि भक्ताला पैल तीराला घेऊन जातो. आणि तो फुकटाचा नावाडी आहे बरं. विठ्ठल नावाडा फुकाचा आळविल्यासाठी वाचा. फुकटाचा हा नावाडी आहे. नाव तयार आहे, नावाडी तयार आहे. मग आपल्याला जाऊन बसायला काय अडचण आहे का? म्हणून तुकोबारा म्हणतात नाव आयती या भैसा आणि जा पैल तीराला. पण का हो तुकोबारा आहे, जरी आयती नाव असली, तारणारा जरी असलं तरी आपल्याला काय ना काहीतरी कष्ट लागतीलच ना. तुकोबारा म्हणतात नामचिंतन साधनच असं आहे की या साधनाला कुठलेही सायास लागत नाहीत. हेच तुकोबारा अभंगाच्या तिसऱ्या
सायासाचे नाही काम, घेता नाम विठोबाचे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबराय सांगतात, हे नाम घेत असताना विठोबाचे नाम घेता सायासाचे काम नाही. विठोबाचं नाम घेत असताना सायाचं इथे काहीच काम नाही. आतापर्यंत आपला पहिल्या 2 चरणाचा विचार झालाय. पुढची 2 चरणं राहिलेले 2-3 तासात त्याचा विचार करू. घाबरू नका. एक 10 मिनिटात मार्मिक भाव सांगतो आणि सेवा संपवतो. तुकोबरा म्हणतात, नाम हे साधन असं श्रेष्ठ साधन आहे आणि साधनेत सायासात कमी आहे. याला सायास लागत नाही. इतर साधनांना सायास आहेत. योग म्हटला की सायास आहे, यज्ञ म्हटला की सायास आहे, तप म्हटलं की सायास आहे, व्रत म्हटलं की सायास आहे, तीर्थयात्रा सायास आहे. इतर कोणत्याही साधनाला कष्ट आहेत. नामचिंतन या साधनेला कुठलेच कष्ट लागत नाही. बसल्या बसल्या तुम्ही करू शकता. कळ लागली मग झोपून करू शकता. आता नाही, घरी गेल्यावर, इथं नाही. बसल्या बसल्या नामचिंतन करू शकता, झोपून करू शकता, निजल्याने गाता व ना निजल्या निजल्या नामचिंतन चालू शकतं. नामचिंतन साधना अतिशय सोपी आहे, अतिशय सोपी. नाम संकीर्तन साधन पै सोपे. एक जण म्हणाला, ह्याच्यापेक्षा एखादं सोपं नाही का? तुकोबराय म्हणतात, अरे सगळ्यापेक्षा हे सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व साधनापेक्षा सोपं साधन नामचिंतन आहे. हे सोपं कसं, याची चतुसूत्री मी आपल्याला सांगतो. कोणीही घ्या, केव्हाही घ्या, कुठेही घ्या आणि कसंही घ्या. इतकी सुलभता कोणत्या साधनात नाही. कोणीही घ्या, पहिली सुलभता. सकळाशी येथे आहे. लहान मुलं घेऊ शकतात, तरुण घेऊ शकतात, म्हातारे घेऊ शकतात, अंथरुणावर खिळं घेऊ शकतात, माता भगिनी घेऊ शकतात, सर्व घेऊ शकतात. याती भलती नारी नर करा विचार नलगे चिंता कोणाशी. कोणी असो सकळाशी येते म्हणजे पहिली सुलभता आहे. दुसरी सुलभता, केव्हाही घ्या, सकाळी घ्या, दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, भलत्या काळी नाम. तिसरी सुलभता, कुठेही घ्या, घरात घ्या, अंगणात घ्या, शेतात घ्या, दुकानात घ्या. तुम्ही म्हणाल, बा दुकानात कसं काय झालं? गिऱ्हाईक येईल का? हो रवा आहे का? रामकृष्ण हरी. कसा किलो दिला? रामकृष्ण हरी. साखर आहे का? रामकृष्ण हरी. गिऱ्हाईक काय म्हणेल? हे दुकानदार कालच्या कीर्तनापासून काय सरकलंय का काही कळत नाही. आपण म्हणतो रवा आहे का? हे म्हणतो रामकृष्ण हरी. दुकान साखर आहे का? रामकृष्ण हरी. कसं काय चालेल? गिऱ्हाईक म्हणाल, हे चला आपलं दुसरीकडे. दुकानात कसं काय घेता येईल? तर दुकानातही घेता येईल. कसं काय? मी काय म्हटलं तुम्हाला? दुकानातही घ्या म्हटलं का गिऱ्हाईक आल्यावर घ्या म्हटलं? गिऱ्हाईक आल्यावर घ्या हे माझं म्हणणं नाही. दुकानातही घेऊ शकता हे माझं म्हणणं आहे. गिऱ्हाईक आल्यावर नका ना घेऊ. रवा आहे का? आहे सांगा. काय भाव? अमुक भाव. साखर आहे का? आहे सांगा. काय भाव? अमुक भाव. त्याच्या अपेक्षेप्रमाणे यादी करा काय काय पाहिजे. त्या यादीप्रमाणे त्याचा माल त्याला व्यवस्थित वजन करून द्या. काट्याला झटका न मारता. त्याचे योग्य पैसे घ्या. पैसे काही कमी दिले असतील 200-300 तर पुन्हा मागून घ्या. एवढ्या मला 300 रुपये कमी देतो म्हणजे कसं 5-10 टक्क्यावर धंदा करायचा. तू एवढे काढ पैसे म्हणा. त्याने पैसे दिले, त्याचा माल त्याने घेतला, तो घेऊन गेला. दुसरं गिऱ्हाईक अजून आलं नाही. दुकानात काय काम आहे मग? आता गिऱ्हाईक नाही तर काय काम आहे? चालू द्या ना. रामकृष्ण
4 आवर्तनं जरी झाली पुष्कळ झाली, त्याला विचारा काय पाहिजे, त्याचा माल त्याला व्यवस्थित वजन करून द्या, ते गिऱ्हाईक गेलं. 3रा अजून आलं नाही, तोपर्यंत काय काम आहे, चालू द्या ना. राम कृष्ण एकाच अवतारात 3रा आलं गिऱ्हाईक. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. काम करा, काम करता 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 जितकी संधी सापडेल तितकं राम माना. म्हणून कुठेही तुम्ही करू शकता, दुकानातही करू शकता, शेतात करू शकता, ऑफिसमध्ये करू शकता, पंचायत समितीत करू शकता, विधानसभेवर करू शकता, लोकसभेत करू शकता, मंत्रालयात करू शकता. कुठेही नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. जेथे असाल तेथे ते करा. तुम्ही जिथे असाल तिथे ते नामचिंतन करा. म्हणून 3री सुलभता कुठेही न्या. कुठे आता माता भगिनी, मला तुम्हाला 2 कामं महत्वाची आहेत, चूल आणि मूल. स्वयंपाक करायचा, कुटुंबातल्या लोकांना खाऊ घालायचं, मुलाबाळांकडे पाहायचं, शाळेत नेऊन घालायचं रडत रडत, आणि काही उरलं मिळतं शेतात जाऊन मदत करायची. तिथेही तुम्हाला करता येऊ शकतं. स्वयंपाक करता करता नामचिंतन करता येऊ शकतं. स्वयंपाक करताना हाताला काम आहे, तोंडाला अजिबात काम नाही. हाताला काम आहे तांदूळ निवडायचे, हाताला काम आहे पोळ्या लाटायच्या, हाताला काम आहे कणिक तिंबायची, हाताला काम आहे फोडणी द्यायची, हाताला काम आहे भाजी चिरायची. सगळी कामं हाताला आहे, तोंडाला अजिबात काम नाही. म्हणून हाताने सर्व कामं करायची आणि तोंडाने रामकृष्ण हरी म्हणायचं. जावा जावा दोन्ही असल्या, एकीने पुढं म्हणायचं, दुसरीने मागं म्हणायचं, स्वयंपाक करायचा. सासू सुना असल्या दोघं एकीने पुढे एकीने मागं म्हणायचं, म्हणजे भांडणही मिटल, संसार स्वयंपाकही होईल. तुम्ही नामचिंतन करत करत जर स्वयंपाक केला ना, त्या अन्नावर नामचिंतनाचे संस्कार होतील. नामचिंतनाचे संस्कार झालेलं जे अन्न आहे ते ज्याच्या खाण्यात येईल त्याला नामचिंतन करावंसं वाटेल, आणि त्याने नामचिंतन केलं की त्याचा दुवा तुम्हाला मिळेल. म्हणून स्वयंपाक करता करता तुम्ही नामचिंतन करू शकता. जमेल ना? ठरलं? मग आता उद्यापासून सुरू करा. स्वयंपाक करता करता हे तिथे नामचिंतन करता येऊ शकतं. धुणं धुता धुता करता येऊ शकतं. भांडी घासता घासता करता येऊ शकतं. उठता बसता नाथ महाराजांच्या हरिपाठात सर्व सांगितलं. सर्व कार्य करता, अरे वर, सर्व काम करताना नामचिंतन करता येऊ शकतं. म्हणून ही सुलभता कुठल्या साधनात नाही. कोणीही जपा, केव्हाही जपा, कुठेही जपा. आणि 4थी सुलभता कसंही जपा, कसंही म्हणा. राम म्हणा, नाही तर लांब म्हणा, नाही तर मरा म्हणा. विठ्ठल म्हणा, नाही तर इठ्ठल म्हणा. विठाई म्हणा, नाही तर किठाई म्हणा. पुल्लिंगाचं स्त्रीलिंग झालं तरी काय हरकत नाही. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई. आनंद रामायण म्हटलंय, मरे ती जप सर्वदा, मरा इति सर्वदा जप. वाल्याला नारदाने सांगितलं, मरा मरा इथे तोंडात मरा म्हणत राहा, कसंही जपा. म्हणून ही सुलभता फक्त नामचिंतनात आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, ना सायासाचे नाही काम, घेता नाम विठोबाचे, काय जाणो तरले किती नाव आयती या बैसा. एक जण मुलाला, महाराज याच्यापेक्षा एखादं श्रेष्ठ साधन नाही का? याच्यापेक्षा श्रेष्ठ? तुकोबराय म्हणतात, अरे सर्वात हे श्रेष्ठ साधन आहे निर्वाणीचं, अंतिम समयाचं प्रभाव.
तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे हे एक निर्वाणीचे साचे शस्त्र हेच एक नामचिंतन. निर्वाणीचं म्हणजे अंतिम समयाचं प्रभावी असं शस्त्र आहे. जिथे सर्व साधनं हतबल होतात, जिथे सर्व साधनं हात टेकतात, तिथं जे साधन उपयोगाला येतं ते म्हणजे नाम आहे. असं नामचिंतन सर्वात श्रेष्ठ प्रभावी असं साधन आहे. आणि हे शस्त्र म्हटले. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. शस्त्र साचे हे एक निर्वाणीचं अंतिम समयाचं हे प्रभावी शस्त्र आहे. या शस्त्रापुढे काळाचंही काही चालत नाही. यमे कुळगोत्र वर्जिले. म्हणून काळावर हे मात करणारं असं प्रभावी हे शस्त्र आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात कलियुगात हेच उत्तम साधन आहे. साधन कली उत्तम हे. आपली सेवा संपली. संतांनी अखंड हरिनाम सप्ताहावर का जोर दिला? कलियुगात हेच उपयोगाचं साधन आहे म्हणून. अन्य साधनं कलियुगात उपयोगाची नाही, उलट ती बाधक आहेत. कलियुगी नाम तारक दुजे होय दुःखदायक. म्हणून कलियुगात प्रभावी असं साधन नामचिंतन असल्यामुळे संतांनी याच्यावर जोर दिला आणि गावोगाव अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. तेव्हा आपणही आपल्या जीवनात आपलं कर्तव्य करता करता जितकं नामचिंतन करताय तेवढं करावं. आपली कामं करता करता नामचिंतन आपल्याला करता येऊ शकतं. असं हे साधन आहे. पोटापुरते काम परी अगत्य तो राम. कामामध्ये आपलं काम करता करताय. शेतात पाणी भरायला गेलं, हाताला काम आहे बार देणं, तोंडाला काहीच काम नाही. तोंडाने रामकृष्ण हरी म्हणायला हरकत नाही. भाजी तोडायला गेलं, हाताला काम आहे, तोंडाने रामकृष्ण हरी म्हणायला हरकत नाही. नांगर धरला, हाताला काम आहे, तोंडाला काही काम नाही. कोणी म्हणेल बैलाला चकचक म्हणावं लागतं. ते बैलाचे नावं घ्यावे लागतात. कधी कधी बैलाला शिव्याही द्याव्या लागतात. माणसं बैलाला शिव्या का देतात तेच कळत नाही मला. ठीक आहे, सवय आहे द्या. हाकणाऱ्याला सवय आहे द्या. आसोड मारा, शिव्या द्या. बैलाची चिड कधी येते आपल्याला? तास सोडल्यावर. तास सोडून बाजूला बैल चालला की मग चिड येते, मग शिव्या देतो आपण आणि बैलाला आसोड मारतो. का? तास सोडल्यानंतर नांगरट व्यवस्थित होत नाही, फटका पडतो. म्हणून राग येऊ द्या, फटका मारा, काय हरकत नाही. पण बैल तासातून चालू लागल्यानंतर तुम्ही तासातून चालायला काय अडचण आहे का? आता बैल तास धरून चाललाय ना, तुम्ही तास धरून चला ना. रामकृष्ण हरी कृष्ण.